बर्फी आपण नेहमीच बाजारातून विकत आणतो, परंतु तुम्ही घरी एक वेगळ्या पद्धतीने म्हणजेच रव्यापासून सुद्धा खूप छान बर्फी बनवू शकता। यावर तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही, कारण जेव्हा आपण रव्यापासून बर्फी बनवतो तेव्हा ती ऑलमोस्ट जो आपण शिरा बनवतो त्यासारखी टेस्ट लागते त्याची। परंतु आज मी तुम्हाला जी पद्धत दाखवणार आहे त्यासारखी जर तुम्ही बनवून बघितली तर नक्कीच तुम्हाला ही बर्फी आवडेल आणि तुम्ही घरात जर स्वीट डिश तुम्हाला जेवणानंतर खायला आवडत असेल तर तुम्ही ही नक्की करून ठेवाल। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। परंतु त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब फॉलो करायला विसरू नका। छान छान रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते। तर सगळ्यात आधी मी इथे अर्धा कप तूप घेतलेला आहे, गावरान तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाऊण कप पेक्षा थोडंसं अगदी जास्त मी इथे रवा घेतलेला आहे। बारीक रवा इथे आपल्याला वापरायचा आहे, जो आपण मिक्सरमध्ये वाटून नाही तर जो बारीकच जनरली मिळतो दुकानामध्ये तोच रवा इथे आपण वापरणार आहोत, ज्यामुळे आपल्या बर्फीचं जे टेक्स्चर आहे ते खूपच छान येईल। तर आता या तुपामध्ये आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे आणि इथे रवा भाजताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे। रव्याचा कलर चेंज होता कामा नये। आता इथे तुम्ही बघू शकता तुपामुळे याला थोडासा येल्लोइश कलर येईल, परंतु रव्याचा कलर किंवा रवा जो आहे तो आपल्याला एकदम लालसर होऊ द्यायचा नाहीये। मंद आचेवर रवा चांगला मस्त परतून घ्यायचा आहे। रव्यामधून जेव्हा खमंग वास येऊ लागेल तेव्हा त्यामध्ये 1/4 कप इथे मी डेसिकेटेड कोकोनट ॲड केलेला आहे। हल्ली बाजारामध्ये अशा प्रकारचं जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते मिळतं। नसेल तर तुम्ही घरामध्ये तुमच्याकडे जे सुकं खोबरं आहे ते सुद्धा किसून यामध्ये घालू शकता आणि हे आपल्याला चांगलं आता परतून घ्यायचं आहे आणि या रव्यामध्येच त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर इथे रवा आणि आपण खोबरं जे आहे ते चांगलं परतून घेणार आहोत। डेसिकेटेड कोकोनट त्याला वरची साल नसते आणि त्यामुळे बर्फीचा जो कलर आहे तो चेंज होणार नाही। आता आपल्याला काय करायचं आहे, साधारणतः अर्धा कप इथे मी दूध घेतलेला आहे आणि त्यातलं थोडंसं दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण रवा जो आहे तो पुन्हा ड्राय किंवा कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। थोडक्यात आपण इथे जो रवा आहे तो चांगला मऊ करून घेत आहोत आणि हे अशा पद्धतीने दूध घातल्यामुळे रवा मस्त फुलून येतो। तर 2 बॅचमध्ये मी दूध घातलेला आहे थोडं थोडं करून आणि चांगला आपल्याला जोपर्यंत आपला हा जो रवा आहे तो चांगला मोकळा होत नाही तोपर्यंत याला परतून घ्यायचा आहे। एकाच वेळेस संपूर्ण दूध घालू नका। आता इथे तुम्ही बघू शकता मस्त रवा मोकळा झालेला आहे आणि मी आता हा जो रवा आहे तो काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये आणि थोडासा तो आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचा आहे। आता आपण बर्फी सेट होण्यासाठी इथे पाक बनवणार आहोत आणि त्याची प्रोसिजर आता करणार आहोत। तर सगळ्यात आधी 1/4 कप एवढं आपल्याला घ्यायचं आहे पाणी आणि त्यामध्ये साधारणतः अर्धा कप आपल्याला घालायची आहे साखर। तर साखर घालून आपल्याला यामध्ये एकतारी पाक करायचा आहे। आता इथे पाकाची प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे। पाक जर व्यवस्थित झाला तर मात्र आपली जी बर्फी आहे ती छान अशी सेट होते। जर तुमच्याकडून पाक थोडा मऊसर राहिला तर बर्फीसुद्धा सेट होताना थोडी मऊ राहील। तर आता इथे जो रवा आपण घेतलेला होता त्यामध्ये थंड झाल्यानंतर मी अर्धा कप मिल्क पावडर घातलेली आहे। जोपर्यंत आपला पाक होत आहे तोपर्यंत हे छान मी मिक्स करून घेत आहे। मिल्क पावडरने याला छान खव्याची टेस्ट येते आणि आपण यामध्ये खवा जरी नाही घातला तरीही तुम्ही मिल्क पावडरमुळे याला तशी टेस्ट आणू शकता। आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आपला पाक चांगला बॉईल झाल्यानंतर थोड्या वेळानंतर चेक करत राहायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता एकतारी पाक आपला तयार झालेला आहे आणि पाक एकतारी तयार झाला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपण मिल्क पावडर आणि रव्याचं जे मिक्सचर ठेवलेलं होतं ते मिक्स करायचं आहे। आता हे मिक्स झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण खूपच पातळ आहे तर थोड्या वेळासाठी तुम्ही गॅस ऑन करू शकता आणि आता मी यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पावडर घातलेली आहे, ज्यामुळे आपल्या ज्या बर्फीला खूप छान अशी टेस्ट येईल। तर आता बर्फीचं मिश्रण चांगलं घट्ट झाल्यानंतर इथे मी एक केकचा टिन घेतलेला आहे आणि त्याला बेकिंग पेपर लावून ठेवलेला आहे। तर आता तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, हे बर्फीचं जे मिक्सचर आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे। पूर्णपणे थंड झालं की मग आपल्याला ही बर्फी सेट करायची आहे, एवढी गोष्ट लक्षात घ्या, ज्यामुळे ती सेट व्यवस्थित होते। तर मी थंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर या टिनमध्ये याला मी ट्रान्सफर केलेला आहे। वाटलंच तर तुम्ही एका प्लेटीमध्ये नॉर्मल जी आपली गोल प्लेट असते त्या गोल प्लेटीमध्ये सुद्धा याला ट्रान्सफर करू शकता। आणि आता सेट होण्याआधी यावर मी काही ड्रायफ्रूट्सने थोडंसं डेकोरेशन करणार आहे। तर बदामाचे साधारणतः अर्धे काप मी इथे करून घेतलेले आहे आणि ते इथे अशा प्रकारे सगळीकडे लावून घेणार आहे। जेवढ्या
बर्फी तुम्हाला ज्या साईजमध्ये कट करायच्यात त्याप्रमाणे इथे तुम्ही बदाम, काजू, पिस्ता तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही इथे डेकोरेशन करू शकता। तर इथे मी बदाम आणि पिस्त्याचं डेकोरेशन करते आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यावर मनुके जे असतात आपले ते सुद्धा घालू शकता। जे कोणतं ड्रायफ्रूट तुम्हाला आवडतं तसेही घालू शकता किंवा तुम्ही अशीच ठेवली तरीही चालेल, कारण ही ऑलरेडी खूप टेस्टी आहे। तर आता डेकोरेशन झाल्यानंतर याला मी सेट होण्यासाठी ठेवणार आहे। तुम्ही रूम टेम्परेचरला सुद्धा याला सेट करायला ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये जर तुम्हाला गडबड असेल तर साधारणतः फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तास तुम्ही फ्रीझरमध्ये जरी ठेवली तरी ती छान सेट होते। तर आता बर्फी चांगली मस्त सेट झालेली आहे आणि आता याला मी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता किंवा छोटे मोठे लहान जसे पीस तुम्हाला हवेत तशा पद्धतीने याला कट करू शकता। तर इथे मी याला कट करून घेत आहे। साधारणतः मी जसे बदाम लावले होते त्या आकारामध्ये मी याला कट करते आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली बर्फी मस्त अशी रेडी झालेली आहे। तर खूप छान रव्याची बर्फी तयार होते आणि खाण्यासाठी सुद्धा उत्तम आहे। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही मला फेसबुकला, इन्स्टाला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका। छान छान रेसिपीज मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि त्यामुळे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यावं म्हणून तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे। तर आय होप ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।